नमस्कार, आपण पाहत आहे न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. वंचित ही भाजपची बी टीम असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे आणि प्रकाश आंबेडकर यांचा हा आरोप चांगला जिव्हारी लागला असून जोवर आरोपाचा खुलासा होत नाही तोवर आघाडी न करण्याचा निर्णय प्रकाश आंबेडकर यांनी घेतलाय. काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी पाठवलेल्या पत्रात वंचितचा भाजपची बी टीम असा उल्लेख करण्यात आला आहे आणि आंबेडकर यांना तो अजिबात मान्य नाही. मेगा भरतीच्या नंतर आणखीन एक मोठी भरती भाजपमध्ये होणार असल्याचे संकेत मंत्री गिरीश महाजन यांनी दिलेत. तसंच विरोधकांचे 40 आमदार पण निवडून येणार नाहीत असा दावाही गिरीश महाजन यांनी केलाय. विरोधकांची अवस्था अत्यंत वाईट असून विरोधकांचे 50 आमदार भाजपत येऊ इच्छितात असा दावाही महाजन यांनी पुन्हा एकदा केला. विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर भाजप शिवसेनेमध्ये जोरदार इनकमिंग वाढलंय. त्यात आघाडीच्या इच्छुकांच्या मुलाखती सुद्धा सुरू झालेत, पण या मुलाखतीला इच्छुकच दांडी मारत असल्याचं दिसतंय. त्यामुळे काँग्रेसच्या गोटात चिंतेचं वातावरण आहे. 2019च्या निवडणुकीसाठी मुंबईत उमेदवारांच्या मुलाखती झाल्या. याकडे वर्षा गायकवाड, अस्लम शेख, कृपाशंकर सिंह यासारख्या ज्येष्ठ नेत्यांनी पाठ फिरवली. जे चांगले आहेत त्यांना भाजपात घेतोय, जे लायक नाहीत त्यांच्यासाठी हाऊसफुलचा बोर्ड लावलाय असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. भाजपच्या महाजनादेश यात्रेला आजपासून अमरावतीत सुरुवात झाली. यावेळेला त्यांनी आघाडीवर तोफ डागली. त्यांनी 15 वर्षात जे केलं नाही त्याच्या दुप्पट काम युती सरकारनं 5 वर्षात केलं. विरोधकांनी समोरासमोर चर्चा करावी आणि आमचं काम आम्ही सिद्ध करू शकलो नाही तर महाजनादेश यात्रेसाठी बाहेर पडणार नाही असं विधानही मुख्यमंत्र्यांनी केलं. महाजनादेश यात्रेसाठी अनेक केंद्रीय नेते सुद्धा अमरावतीत दाखल झाले. मात्र आज जेव्हा केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह बोलायला व्यासपीठावर उभे राहिले तेव्हा अनेक जण मंडपाबाहेर पडताना दिसले. खरं तर महाजनादेश यात्रेसाठी 70 ते 80 हजार लोक बसू शकतील एवढा मोठा वॉटरप्रूफ मंडप उभारण्यात आला होता. मात्र इथे आलेल्या अनेक कार्यकर्त्यांनी राजनाथ सिंह यांचं भाषण सुरू होताच काढता पाय घेतला. त्यामुळे उलटसुलट चर्चा सुरू झाल्या. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला सुरुवात झाली. तुकडोजी महाराज यांची कर्मभूमी गुरुकुंज मोझरी इथून महाजनादेश यात्रेला सुरुवात झाली. या कार्यक्रमासाठी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. पण भाजपचे वरिष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी मात्र दांडी मारली. त्यांच्या अनुपस्थितीचं नेमकं कारण कळू शकलं नाही. या यात्रेसाठी विशाल पेंडालची उभारणी करण्यात आली होती. 25 दिवस मुख्यमंत्री या यात्रेत पूर्ण वेळ थांबणार आहेत. दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्र्यांना 11 प्रश्नांची उत्तरं विचारले. या प्रश्नांची उत्तरं मुख्यमंत्र्यांनी दिली नाहीत तर जन आक्रोश यात्रा काढण्याचा निर्णय सुद्धा राजू शेट्टी यांनी त्यांना कळवला आहे. शिवेंद्रराजे भोसले यांनी भाजपचा झेंडा हाती घेतल्यानंतर साताऱ्यामध्ये राष्ट्रवादीत मोठी खळबळ उडाली. यावेळेला शरद पवार यांनी उदयनराजे यांच्या आई कल्पना राजे यांची भेट घेतली. विधानसभेसाठी पवार राजघराण्यातलाच उमेदवार देतील अशा प्रकारची चर्चा आहे. दरम्यान आज साताऱ्यामध्ये शरद पवार यांची पत्रकार परिषद झाली. यावेळेला शिवेंद्रराजेंच्या जाण्यानं फरक पडणार नसल्याचंही त्यानं म्हटलंय. तसंच चित्रा वाघ यांनी पक्ष सोडताना एसीबीच्या प्रकरणाचं कारण दिलं होतं हे त्यांनी पुन्हा एकदा सांगितलं. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे आज लातूर जिल्ह्यात होते. आदित्य ठाकरे यांच्या आयोजित जन आशीर्वाद यात्रेच्या दरम्यान लातूरच्या दयानंद महाविद्यालयात त्यांनी तरुणांशी संवाद साधला. या कार्यक्रमात लातूरच्या महाविद्यालयीन तरुणींनी आदित्य ठाकरे यांना अनेक प्रश्न विचारले. या प्रश्नावर आदित्य ठाकरे यांनी थेट उत्तरही दिली. प्रश्नोत्तराच्या या कार्यक्रमासाठी लातूर शहरातल्या विविध महाविद्यालयातले विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी लातूर जिल्ह्यात चक्क शेतकऱ्यांच्या सोबत पेरणी केली. लातूरहून उदगीरकडे कार्यक्रमासाठी जात असताना वाटेमध्ये अचानक आपल्या गाड्यांचा ताफा थांबवून आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांच्या सोबत शेतात काही वेळ घालवला. विधानसभा निवडणुकीपूर्वी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा आदित्य संवाद हा कार्यक्रम सुरू असतानाच आता शिवसेनेनं माऊली संवाद या उपक्रमाची सुरुवात करायचं ठरवलं आहे. शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकर आता महाराष्ट्रातल्या शेतकरी, कष्टकरी आणि समाजातील सर्वच घटकातल्या महिलांशी माऊली समाजच्या माध्यमातून बातचीत करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं आदित्य ठाकरे यांच्या जन आशीर्वाद यात्रेवरती व्हॉट्सअप आणि इतर सोशल मीडियातून चांगलीच टीका केली आहे. आदित्य यांच्या यात्रेसाठी जनसंताप यात्रा असं नाव देता आलं असतं, कारण ढिसाळ कारभार, बेरोजगारी, मराठीचे हाल असे अनेक मुद्दे समोर करत आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली जाते.
साताऱ्यामध्ये शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळेला राष्ट्रवादी काँग्रेसमधून काल भाजपात प्रवेश केलेल्या शिवेंद्रराजे भोसले आणि चित्रा वाघ यांच्याबद्दल त्यांनी भाष्य केलं। पक्षातील गटबाजीमुळे त्यांनी पक्ष बदलला नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलं। 9 ऑगस्टला क्रांतिदिनी ईव्हीएमच्या विरोधात विरोधक रस्त्यावर उतरणार आहेत। याआधी उद्या सर्व विरोधकांची मुंबईत वांद्रे इथे एक पत्रकार परिषद होईल। या पत्रकार परिषदेला मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप याचे नेते हजर असतील। दरम्यान त्यापूर्वी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पश्चिम बंगालमध्ये जाऊन तृणमूलच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची भेट घेतली। 1 ऑगस्ट लोकमान्य टिळक यांच्या पुण्यतिथीचं औचित्य साधून ठाणे विश्रामगृहाच्या समोर मनसे ठाणे शहर शाखेतर्फे ईव्हीएम मशीनवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली। मतदान प्रक्रिया निःसंशय आणि पारदर्शक करावी, अन्यथा हे आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल असा इशारा सुद्धा मनसेतर्फे देण्यात आला। राष्ट्रगीत सुरू असताना नितीन गडकरी यांना भोवळ आल्याची घटना सोलापुरात घडली। सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात गडकरी यांना आज पुन्हा एकदा भोवळ आली। गडकरी केंद्रातून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे। लागोपाठ दुसऱ्या महिन्यामध्ये घरगुती गॅस सिलेंडरच्या दरामध्ये मोठी कपात करण्यात आली। तत्पूर्वी ऑगस्टमध्ये ग्राहकांना केलेल्या कपातीचा फायदा मिळाला होता। विनाअनुदानित सिलेंडरच्या दरामध्ये 62.50 रुपयांची कपात करण्यात आली। आंतरराष्ट्रीय बाजारात गॅसच्या किमती घसरल्यानं ग्राहकांना हा दिलासा मिळाला आहे। मुंबईकरांना पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे बुधवारी 31 जुलै रोजी शेकडो घनमीटर पाणी हे सोडण्यात आलं। पाणीसाठा आता मुबलक असून 11 महिने पुरेल इतकं पाणी हे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये निर्माण झालं आहे। ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेना सक्रिय झाली आणि मनसेचे रेल्वे कामगार संघटनेनं आज सीएसटी स्थानकात आंदोलन केलं। एमपीएससी बंद करा, रेल्वे कामगारांच्या मुलांना नोकरीमध्ये 20% आरक्षण द्या यासह अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची आज जयंती आहे। या निमित्तानं आज चेंबूर इथल्या सुमननगर जंक्शनच्या जवळ असलेल्या त्यांच्या चेतनाभूमीवरील पुतळ्याला वंदन करण्यासाठी अनेक मान्यवर आले होते। महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक, मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर आदी मंडळी यावेळी उपस्थित होती। यावेळेला महापौरांनी अण्णाभाऊ साठे यांचं स्मारक झालंच पाहिजे असं मत व्यक्त केलं। सीसीडीचे जनक व्ही.जी. सिद्धार्थ यांना आज काँग्रेसचे नेते संजय निरुपम यांनी वेगळ्या प्रकारची श्रद्धांजली वाहिली। लोखंडवाला परिसरातल्या सीसीडीमध्ये जाऊन आपल्या कार्यकर्त्यांच्या सोबत कॉफी पीत त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली। या माध्यमातून सिद्धार्थ यांच्या व्यवसायाला त्यांच्या पश्चातही समर्थन मिळावं असा संदेश देण्याचा प्रयत्न असल्याचं निरुपम यांनी सांगितलं। सरकारच्या कर प्रणालीमुळे सिद्धार्थ यांचा बळी गेल्याचा आरोपही संजय निरुपम यांनी केला। महापालिकेमध्ये आज गणेशोत्सवाच्या बद्दल समन्वय समिती, मुंबई मनपा, मुंबई ट्रॅफिक पोलीस यांच्यात एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीमध्ये गणेशोत्सवाच्या पूर्वी महापौर धोकादायक पुलांची पाहणी करणार असल्याचं सांगण्यात आलं। तसंच धोकादायक पुलांच्या पार्श्वभूमीवर गणेश मिरवणुकांचे मार्ग बदलण्याची सुद्धा शक्यता वर्तवण्यात आली। बोरिवली आणि गोरेगाव परिसरामध्ये 2 अजगर अचानक सापडले। या अजगरांची सुटका करण्यात आली। मंगळवारी 5.5 फुटांचा तर सोमवारी 8 फुटांच्या अजगराला पॉज या संस्थेच्या स्वयंसेवकांनी घटनास्थळी धाव घेत ताब्यात घेतलं आहे। दोन्ही अजगरांची प्रकृती स्थिर असून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडून देण्यात आलं। मुंबई अहमदाबाद महामार्गावर मीरा रोड जवळ भीषण अपघात झाला। वॅगनार गाडी आणि मोटरसायकलमध्ये जोरदार टक्कर झाली। वॅगनार कार सिग्नलला उभी असताना मागून आलेल्या भरधाव वेगानं आलेल्या मोटरसायकलनं कारला धडक दिली। यामध्ये मोटरसायकलच्या चालकासह आणखीन एक जण गंभीररित्या जखमी झालाय। इतर जखमींना खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलंय। दूषित आणि गढूळ पाण्यामुळे अंबरनाथच्या चिखलोली धरणाचं पाणी आणि त्याचं वितरण 2 महिन्यांपूर्वी बंद करण्यात आलं होतं। मात्र बुधवारी 31 जुलैपासून या धरणातील पाण्याचं वितरण पुन्हा एकदा सुरू करण्यात आलं आहे। भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी केळठण पुलावरून तानसा नदीच्या पात्रामध्ये उडी मारून पोहण्यासाठी जीव घेणा स्टंट अनेक तरुण करत असतात। त्यामुळे या तरुणांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे। सध्या भिवंडी परिसरामध्ये जोरदार पाऊस सुरू असून
तानसा नदीला पूर आल्यानं नदीलगत असलेल्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. काल रात्री 11च्या सुमारास डोंबिवली पश्चिमेतील उमेशनगर परिसरात राहणारे संजय म्हात्रे यांच्या घराच्या 2 नातलगांच्या गटामध्ये मोठा गोंधळ झाला. मुलांना जायला सांगितल्यानं त्याचा राग मनात धरून 17 ते 18 मुलांनी त्यांच्या घरावर दगडफेक करत संजय आणि त्यांच्या भावाला मारहाण केली. यामध्ये संजय जबर जखमी झालेत. या जमावाचा आणि गोंधळाचा सगळा प्रकार सीसीटीव्हीत कैद झालाय. दरम्यान विष्णुनगर पोलिसांनी 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढचा तपास सुरू आहे. गतवर्षीप्रमाणे याही वर्षी गटारी अमावस्येच्या रात्री विद्यार्थी भारतीनं तरुणांना अंधश्रद्धेच्या विरोधात आवाहन करत जवळपास 150 विद्यार्थ्यांच्या सोबत कालची रात्र स्मशानात घालवली. त्यावेळेला विविध गाण्यांची मैफिल आणि पथनाट्याचं सादरीकरण सुद्धा करण्यात आलं. सहभागी विद्यार्थ्यांना मनोरंजनाच्या माध्यमातून अंधश्रद्धेचं गांभीर्यही पटवून देण्यात आलं. अंधश्रद्धा ही कशी त्रासदायक असते हे देखील सांगण्यात आलं. विजेच्या वाढलेल्या दरांमुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशावर ताण पडत असल्याचा आरोप करत विदर्भ राज्य जन आंदोलन समितीच्या वतीनं बिलाची होळी करण्यात आली. हे आंदोलन नागपूरसह विदर्भातल्या सर्व तालुक्यांमध्ये वीज वितरण कार्यालयाच्या बाहेर करण्यात आलं. बुलढाणा विदर्भ राज्य आंदोलन समितीकडून वीज बिलाची होळी करण्यात आली. खामगावच्या विभागीय कार्यालय परिसरात वीज बिलाची होळी करण्यात आली. वाढीव वीज बिलाच्या संदर्भात सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त केल्याचं यावेळी सांगण्यात आलं. मराठवाड्यामध्ये होत असलेल्या संमेलनाला मराठवाड्याचाच अध्यक्ष असावा म्हणून सूर साहित्यिकांनी काढलाय. अध्यक्षपदाच्या संभाव्य नावांमध्ये ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक रारम बोराडे यांचंही नाव होतं. मात्र त्यांनी स्वतःच पत्र काढून आपण अध्यक्ष होणार इच्छुक नसल्याचं सांगितलं. वयाचा हवाला देऊन आपल्याला अध्यक्षपद झेपणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. सध्या पावसाळ्यामध्ये निसर्गाचं सौंदर्य अधिकच खुलून दिसतं आणि कोल्हापूर म्हटलं तर अनेक पर्यटन स्थळं आपल्या डोळ्यासमोर उभी राहतात. कोल्हापूरजवळचा कळंबा तलाव म्हणजे सध्या पर्यटकांसाठी पर्वणी ठरला आहे. कोल्हापूर शहरासह जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्या पावसामुळे कळंबा तलाव वाहू लागला आहे. त्यांची संपूर्ण परीक्षा फी माफ केली जाणार आहे. या निर्णयामुळे दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आतापर्यंत शुल्क माफ होत नव्हतं अशा प्रात्यक्षिक गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र शुल्कासह संपूर्ण फी आता माफ होणार आहे. मुरबाडच्या बारवी धरण रस्त्यावर दुचाकीवरून स्टंट करणं एका तरुणाच्या चांगलं झालं. टिकटॉक करण्यासाठी काही तरुण या रस्त्यावर दुचाकीवरून आले होते. मात्र यातील एका तरुणाचा स्टंट करतानाचा व्हिडिओ शूट करताना त्याचा तोल गेला आणि ती दुचाकी त्याच्याच अंगावरती पडली. यात हा तरुण गंभीररित्या जखमी झाला आहे. महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपुरामध्ये 18 वर्षांच्या विद्यार्थिनीला जबरदस्तीनं बिअर पाजून तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली. बेल तरोडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली. निखिल सोमकुंवर, वतन गोमकाले अशी आरोपींची नावं आहेत. नागपूरच्या गुजरनगर परिसरामध्ये गाड्यांची तोडफोड आणि जाळपोळ करण्यात आल्याची घटना समोर आली. आनंद शिरपूरकर यांच्या या तरुणाच्या हत्येनंतर बुधवारी रात्री आरोपीच्या घरासमोर जमावानं दगडफेक केली. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना ताब्यात घेतलं तर गुजरनगर परिसरामध्ये पोलिसांनी मोठा बंदोबस्तही तैनात केला होता. पिंपरीमध्ये गाड्या तोडफोडीचं सत्र अजूनही सुरूच आहे. पिंपरीच्या जवळकर नगर भागामध्ये अज्ञात गुंडांनी वाहनांची तोडफोड केली. घटना सीसीटीव्हीत कैद झाली. तर या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड रोष असून गाड्यांचंही मोठं नुकसान झालंय. अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा यांच्या वेगवेगळ्या कामांसाठी त्या चर्चेत राहतात. त्याचा एक नवीन व्हिडिओ समोर आला ज्यात त्या डासांना मारणाऱ्या धुराचा पंप स्वतः घेऊन रस्त्यावर फिरत होत्या. या वेळेला त्यांचे पती देखील त्यांच्यासोबत होते. घरातून लाडक्या मुलीची सासरी पाठवणी करण्याच्या ऐवजी अंत्ययात्रा काढण्याचं मोठं दुःख कोल्हापुरातल्या एका कुटुंबियांवर आलं. एक्स बॉयफ्रेंडनं लग्नाच्या 3 दिवसांपूर्वी एका तरुणीवर लोखंडी रॉडनं हल्ला करून तिची हत्या केल्याची घटना समोर आली. अमृता कुंभार असा हत्या करण्यात आलेल्या तरुणीचं नाव आहे. 300 रुपयांच्या हिशोबासाठी पती पत्नीच्या भांडणामध्ये पत्नीचा ठेचून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. अंबाजोगाई तालुक्यातल्या सातेफळ शिवारातील वीज भट्टीवर हा सगळा प्रकार घडला. अशोक नरसिंगे असं आरोपीचं नाव आहे. त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलंय. तालुक्यातल्या लाखेवाडी इथल्या चारा छावणीला भेट द्यायला गेले होते. यावेळेला त्यांनी आपल्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेला मला मतं दिली नाहीत
त्यावेळी या लोकांना हर्षवर्धन पाटील मोठे वाटायचे, तेच हर्षवर्धन पाटील या विधानसभेला मला तिकीट मागायला येतात असा गौप्यस्फोट केला. गांजाची तस्करी करणाऱ्या 2 आरोपींना गोंदिया रेल्वे पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून 60,000 रुपये किमतीचा 6 किलो गांजा जप्त केला आहे. रेल्वे पोलिसांनी अवैध तस्करीला आळा घालण्यासाठी शोध मोहीम सुरू केली असता गोंडवाना एक्सप्रेसमध्ये 2 आरोपींना अटक करण्यात आली. भुसावळ शहरातील गंगाराम प्लॉट परिसरातील पंचशील नगर आणि कौसिया नगरमध्ये घाणीचं साम्राज्य पसरलं असून नाले तुडुंब भरले आहेत. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातल्या अनेक भागात अनेक दिवसांपासून नाले तुडुंब भरले असून पावसामुळे नाल्याचं पाणी लोकांच्या घरात शिरत आहे. राज्यातील बहुचर्चित जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणाच्या निकालाची तारीख पुन्हा एकदा पुढे ढकलण्यात आली. 1 ऑगस्टला या प्रकरणाचा आता निकाल लागेलाची अपेक्षा सर्वांना होती, पण धुळे जिल्हा विशेष न्यायालयाच्या न्यायाधीश सृष्टी नीलकंठ यांनी घरकुल घोटाळ्याच्या निकालाची पुढची तारीख जाहीर केली. आता या घरकुल घोटाळ्याचा निकाल 26 ऑगस्टला येण्याची शक्यता आहे. दौंडमध्ये अण्णाभाऊ साठे यांची जयंती शहरातल्या अण्णाभाऊ साठे उद्यानामध्ये साजरी करण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांच्या वाटेगाव या गावावरून ज्योत देखील आणण्यात आली होती. या कार्यक्रमात दौंडचे नगराध्यक्ष, तहसीलदार, पोलीस निरीक्षक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. सोबत या बुलेटिनमध्ये इथे थांबूया. ताज्या बातम्यांचा न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहा.